मुलींचं, त्यावेळेला त्या व्याही आणि इकडचे असतात ते व्याही एकमेकांचे, त्यांच्यात संबंध निर्माण होतात, त्याला समधी म्हणतात. तसं ह्या जीवाचे, शिवाची, जीवाचाही मालक आणि शिवाचाही मालक यांचा संबंध झाला, त्याला असी पद म्हणतात. असी, त्या असी पदाला संबंध समत्व पातळीवर येतात आणि समत्व पातळीवर आलो की त्याला म्हणायचं आम्ही भगवंताचे संबंधी आहोत. आता आम्ही मायेचे संबंधी आहोत, समधी आहोत मायेचे. माया ही असत जड दुःख रूप आहे आणि हा देहही असत जड दुःख रूप, आम्ही ह्यांचे संबंधी आहोत. जीव ही असत जड दुःख रूप आहे, तसे जीव हा स्वरूपानं शुद्ध आहे पण मायेच्या तादात्म्यानं अशुद्ध आहे. तो रस आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त होतो, शुकदेवांच्या कृपेनं प्राप्त होतो आणि मग या भागवत कथेमधला रस अंतकरणामध्ये उचंबळून यायला लागतो. गोविंद 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 मना लागलिया छंद, हो मना लागलिया छंद. मग गोविंद ती काया भेद नाही देवातया, आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. गोविंद 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 मना लागलिया छंद. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. इथे जीवरूपी आळी आहे ना, त्या भ्रमराचं ध्यान करता करता ते भ्रमररूप झाले. तसा हा जीवरूपी भ्रमरी आहे, जीवरूपी भुंगा आहे, जीवरूपी आळी आहे. त्या ब्रह्मस्वरूपाचं ध्यान करता करता रामस्वरूप झाली, आत्माराम झाली, तृप्त झाली, कृतकृत्य झाली. तिचं अस्तित्व संपलं, उडून गेली. मुंगी उडाली आकाशी, हो मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. थोर नवलाव झाला वांझे पुत्र प्रसवला, थोर नवलाव झाला. अरे मुंगी उडाली, जीवरूपी मुंगी आकाशात उडाली, जीवरूपी मुंगी आकाशात उडाली आणि तिनं आत्मानंदाचं आत्मसूर्याचं ग्रास केला. आता ग्रास होणार आहे ना. मग जीव एवढा आणि शिव एवढा, जीव अल्पज्ञ तो सर्वज्ञ, कशी उडाली, कसा ग्रास केला. तसं नाही, जीवानं आपलं स्वतःच अस्तित्वच घालवलं, वृत्तीनं आपलं अस्तित्वच घालवलं आणि वृत्ती गेल्याबरोबर तुम्ही निवृत्त झाला आणि निवृत्त झाल्याबरोबर खऱ्या आत्मस्वरूपाला प्राप्त झाला. प्रयत्न करा एकदा. लहर बिना सागर, सागर पण आहे पण लाटा नाहीत, तुम्ही पण आहे पण इंद्रिय नाहीत, तुम्ही आहे मन नाही, तुम्ही आहे बुद्धी नाही, तुम्ही आहे घर नाही, तुम्ही नाही बाजार नाही, तुम्ही आहे पण मुलं नाहीत. फक्त तुम्ही राहा, फक्त तुम्ही राहा. बघा तुम्ही कोण आहे. मुलं नाही, तुम्ही आई नाही, बहीण नाही, तुम्ही बहीण नाही, भाऊ नाही, तुम्ही बहीण नाही. सोडा लौकिक, लौकिक सगळं सोडा, अलौकिक आहात तुम्ही, अलौकिक आहात. म्हणून गंगोत्री उगमाला स्थिरावली तर ती सिंधू पण कान पावे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे तैशा स्थिती राहता. जीव आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी जर राहिला, जीव जिथून निर्माण होतो तिथं जर अधिष्ठानाला धरून राहिला, आंबा जर झाडाला धरून राहिला तर आंबा पिकणार नाही का.
भागवत हे झाड आहे, भागवत हा रस आहे, भागवत हा भगवंत आहे आणि जीव त्या भागवताला लागलेल्या आंब्याच्या कैरीसारखा आहे. कैरीनं काय करावं? जर कैरीनं आंब्याचा रस सेवन करायचा असला तर झाडाला सोडू नये. 7 दिवसात आंबा पिकणार? पिकणार का हो माऊली 7 दिवसात? 7 दिवसात जर आंबा काढला ना तर त्याला आंबा म्हणत नाही, त्याला गोटी आंबा बी म्हणत नाही. एवढे एवढे असतात, एवढे एवढे ते पडलं ते नांगरून घालवतात म्हणजे त्याची माती होते. पण तोच आंबा त्या ढाळीला धरून राहिला तर त्याची माती होत नाही, त्याची मोती होते, त्याला किंमत येते, त्याच्यामुळे दुसरा आनंदित होतो. म्हणून ह्या लागलेल्या फळाचं परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्यात तसा हा लागलेलं जे फळ आहे, फूल आहे, हे पत्र आहे, हे पुष्प आहे, हे फळ आहे, हे तोय आहे, हे जर त्या भगवंताला जर धरून राहिलं तरच याचं सोनं होतंय, त्यात तरच याचं कल्याण होतंय, तरच याचं कृतार्थता होते, तरच याची त्या हरिपाठाची जी अवस्था आहे संजीवन समाधी ज्ञानदेवा प्रमाण काय हे बघा वेदांतामध्ये प्रमाण सांगितलेत. शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अनुमान प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. त्यातले शब्द प्रमाण आता चालू आहे आणि हे शब्द प्रमाण स्वीकारून अनुभव घ्यायचा आहे आणि अनुभव घेऊन अनुभवातीत व्हायचा आहे. हे आता शब्द ज्ञानदेवानी काय सांगितलं की तुला जर हा अनुभव पाहिजे असेल तर ज्ञानदेव हरिपाठात सांगतात गुरुविन अनुभव कैसा कळे. आणि अनुभव, अनुभावक आणि अनुभाव्य 3 आहेत, त्रिपुटी. अनुभावक, अनुभव आणि अनुभाव्य. ज्याचा अनुभव होतो तो, जो घेतो तो, आणि त्या दोघांच्यातला असलेला संबंध जिथं विरून जातो त्यावेळेला ज्ञानाचं विज्ञान होत आणि जीव ब्रह्मस्वरूप होऊन जात. हे भागवताचं महात्म्य आहे. 7 दिवसात परीक्षित झाला. आमचं 50 वर्ष झालं आहे, 52 झाला. काय झालेलं ना त्याला कारण आहे माऊली. सगळे प्रमाण माहीत झाली, प्रत्यक्ष प्रमाण माहीत झालं, अनुमान प्रमाण माहीत झालं, शब्द प्रमाण माहीत झालं, उपमान प्रमाण माहीत झालं, अर्थापत्ती माहीत झालं, अनुपलब्धी प्रमाण माहीत झालं. पण एक मुख्य जे प्रमाण आहे ते माहीत झालं नाही आणि ते म्हणतात ज्ञानदेवा प्रमाण. निवृत्ती देवी ज्ञान, निवृत्ती देवी आहे. काय निवृत्ती देव? निवृत्त देव नाही का हो? असं का देवी का? अण्णा हे आत्ता सुचलंय, हे आत्ता सुचलंय. निवृत्त देव आहे का देवी? अभ्यासक देवी. मग जो देव आहे ना तोच देवी आहे, जो देवी आहे तोच देव आहे. म्हणून अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे एका बाजूला आहे आणि ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा इथं देव आहे, इथं देवी आहे. दोघही एकच आहेत. कोण देव म्हणतंय, कोण देवी म्हणतंय. आणि संत म्हणतात, काय म्हणतात संत? ऐसी ही निरुपाधिके विश्वाची जनिके ती मी वंदिले देवो देवी. ज्ञानदेव म्हणतात अशी ही निरुपाधिक असलेली तत्व म्हणजे शिव आणि पार्वती, प्रकृती आणि पुरुष, माया आणि ब्रह्म.
हे दोघ जण, हे प्रकृती पुरुष, शिवशक्ती, शिव पार्वती हे नांदतायत. इथं नांदतायत, तिथं नांदतायत, खांबात नांदतायत, सर्वत्र नांदतायत. आणि हे दोघं नांदतायत आणि आम्हाला समजेना झालंय, कारण आम्ही त्या नांदण्यामध्ये नाही, आम्ही सासुरवासामध्ये आहे. आम्ही नांदण्यामध्ये आनंद आहे. सासुरवासाला आल्यानंतर नांदायचं आहे. या सासुरवासामध्ये आल्यानंतर आपल्याला नांदायचं आहे आणि नांदण्यासाठी आनंदाचा कंद उभा परमानंद एका जनार्दनी छंद मज त्याचा, गाऊ नाचू गाऊ नाचू विठू तुझा करून आणवा. हा आनंद आहे. सेवितो हारस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका राण. हा आनंद आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी. का देवी? कुणाला माहित? ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ अभंग 28. अभंग ते आता 27 का 28 त्याच्यावरच भांडण लागले. अस्ति 28 रचिले विश्वासे ज्ञानदेवे, नित्य पाठ करी इंद्रायणी तिरी, होय अधिकारी सर्वता तो. असावे एकाग्री स्वस्थ चित्त मन उल्हासे करुणी स्मरण जीवी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी. बघा बघा, तुम्ही विचार करा. सगळं काय मी सांगू शकत नाही, सांगण्याला ती वेळ नाही, ऐकण्यालाही वेळ नाही, रस घेण्यालाही वेळ नाही. असा रस मिळतो का? कोथिंबिरीसाठी जर त्या कौलवच्या बाजारात हिंडायला लागत असेल, 30 रुपयाची घेऊ का 20 रुपयाची घेऊ का 40 रुपयाची घेऊ, बावची 40ची घेऊ का 30ची घेऊ, तर हा रस काय असा जसं तेल पॅकिंग करून ठेवले तसं ठेवलंय. ती काय गोकुळचं दूध आहे का वारणेचं दूध आहे? पिशव्यातनं पॅकिंग करून हा घ्या तुम्हाला रस, हा घ्या ब्रह्मरस. ब्रह्मरस सेवितो कुणाला मिळतो? वैराग्याचे चणे जे खातात, या संतासवी बैसता, योग ज्ञानी पैसता आणि गुरुचरण उपासिता वैराग्यासी म्हटले. ब्रह्मरस सेवितो काढा. सोपा नाही ब्रह्मरस. विषय रस सोडावा लागतो पहिल्यांदा. आमचं विषय रसच निघेना झाल्यात अजून. पंच विषयाचे रसामधनं हा धुंदुकारी निघेनाच. बघा आता धुंदुकारी जागा झाला असेल, मेलेल नाही. कोण सांगितलं उद्धार झाला म्हणून? तुम्हाला काय वाटलं धुंदुकारीचा उद्धार झाला? मग कसा तुमच्यात येतोय, कसा माझ्यात येतोय, कसा उड्या मारतोय, कसा 5 जणींच्या नादाला लागतोय? तुम्हाला काय वाटलं 7 दिवसाची कथा झाली, एक एक पेर फुटलं आणि गेला धुंदुकारी वर? वर गेलाय का? नाही. आता कोण कुठं गेला असेल धुंदुकारी सांगता येत नाही. कोण पोटाकडे गेला असेल, कोण गोट्या, ते तिकडे लय लांब झालं, ते लय लांब गेलं. हितच आता कोण कुठं गेला असेल बघा. धुंदुकारी गेलेला नाही. आणि जोपर्यंत धुंदुकारी जात नाही तोपर्यंत प्रथम स्कंदाला सुरुवात होत नाही. भागवत महात्म्याच्या स्कंदाला सुरुवात व्हायच्या अगोदर हा धुंदुकारी जो आहे त्याचा उद्धार व्हायलाच पाहिजे. तर मग पुढे प्रथम स्कंद, मग द्वितीय स्कंद. हा, तर आपण सर्वांनी 5 वाजले. हे भागवत महात्म्य मी
अण्णांना म्हटलं होतं की बाबा अण्णा, हे आपलं काम नव्हतं, हे आपलं काम नाही हो. कारण हे भागवत 18,000 श्लोक आहेत. आता हे 18,000 श्लोक जर तुम्हाला सांगायचे म्हटलं आणि मी जर इथं सांगायचं, तुम्ही ऐकायचं, तर तुम्ही अग्रीमेंट करायला तयार आहे का? काय म्हणतोय दुंदुगारी? नाही, तुम्हाला आता काय म्हणतोय आपल्यातला धुंदुकारी? तुम्हाला मी काय गोकर्ण लगेच म्हणणार नाही आणि तुम्ही मला गोकर्ण म्हणू नका, कारण माझ्यातला धुंदुकारी अजून शिल्लक आहे. ते तुम्हाला माहित नाही, बायकोला माहित आहे. बायकोला विचारा हे कशी आहेत म्हणून. सांगत्यात हे इथं गोड बोलत्यात, घरात येऊन बघा. त्यामुळं आमचं पोरग झोपलंय म्हणणार हे इथं बडबडत्यात, पण हे काय आहेत हे मला पक्क माहित आहे म्हणे. म्हणून इथं मंदिरात आम्ही सगळे चांगले दिसतोय आता पांडवासारखे, पण इथनं चपला घातल्या का नाही तर कौरव जाग होत्यात. इथं आले की देव होते, चपला घातले की भूत होते. तुम्ही बघा, तुम्ही दुसऱ्याकडे बघायचं नाही, तुम्ही स्वतःकडे फक्त बघायचे. हे भूत आहे का देव आहे? भोगायला लागलं की भूत म्हणायचं, सोडायला लागलं की देव म्हणायचं. म्हणजे अनासक्त झालं की देव म्हणायचं, भोगायला लागलं की धुंदुकारी भूत. अजून ते प्रेतात शिरते. ह्या प्रेतात हो, ह्या शिरते होते, ती वासना शिरते हो आणि भोगायला लागते. वासना कुठे, ह्याला काय माहित नाही हो. वासना आत तयार होते अंतःकरणात, आणि ती मग काय करते, ह्याच्या माध्यमातून तिला जे पाहिजे ते तयार कर म्हणते. हा, कांदा पोहे कर, कांदा जास्त घाल. मग एखादा कांदा जर कमी पडला का नाही तर ते कांदा ज्याला पाहिजे असतो, कुणाला, जीवाला काय पाहिजे असतो, त्याच्यात ती वासना असते कांदा. मग ते कांदा पोहे बघत नाही, कांदा जरा कमी पडला. अरे कांदा कमी पडला, इथनं खाली गेल्यावर विष्ठा होत्या, पण इथं येऊन बसला. त्यात मी कसं कमी दिलं तर दुसऱ्याकडे बघते, त्याला जर जास्त दिले. तुम्ही बघा नुसतं काय होते, पण त्याच्यात जर कुठं जर शेव बघितली असली, शेव घातली असती तर. आता काय सांगा, त्या शेवला ह्यो खाणारा कोण आहे त्याचं काय माहिती आहे काय? बर, त्या शेवला मी शेव आहे हे तरी माहिती आहे काय? बेसन पीठ आहे ते. बर, त्या कांद्या पोह्याला मी कांदे पोहे ते तरी माहिती आहे का? बर, त्या प्लेटला, त्या चमच्याला, त्या जिभेला तर माहिती आहे का कांदा पोहे आहेत म्हणून? पण ती वासना कांदे पोहे झालेली असते, आणि जी वासना कांदा पोहे होते का नाही, ती पोहे घेते, मिरच्या घेते, कढीपत्ता घेते, पातेलं घेते, तेल घेते, उलातनं घेते, गॅस घेते, आणि त्याला मनात जसा कांदा पोहे पाहिजे तसा तयार केल्याशिवाय ती वासना गप्प बसतच नाही. ती तसंच व्हायला पाहिजे म्हणते. आणि काय झालं म्हटलं तर कांदा पोहे आहेत तशीच आहेत, त्याला बी काय माहिती नाही. पण ती वासना ती एकदा शिरली की ती तुम्हाला मला सोडत नाही. आता बघा कुठली वासना निर्माण झाल्या. आता एवढं सगळं उदाहरण केल्यानंतर त्या पोह्याचा वास आलाच की. एवढं आता सगळं विस्तृत वर्णन केल्यानंतर मग त्यात लिंबू पाहिजे, त्यात आणि नवीन प्रकार, खोबरं, आणि मग त्याच्यावर आणखीन जर म्हटलं काय तर कोथिंबीर. बिचारी कोथिंबीर म्हटली, तुझं कांदा पोहे झालं पण माझा जीव गेला की. आणि शेवटी झालं काय झालं, पोटाला काय माहित नाही हे कांदा पोहे आहे का, शिरा आहे का, उपीट आहे, काय माहित आहे काय नाही. मग काय झालं म्हटलं तर
काय नाही हो, धुंदीकारीने वासना निर्माण केली, तेवढी कल्पना निर्माण झाली, ती कल्पना त्या पदार्थावर आरोपित केली आणि ते सेवन केलं तर काय झालं म्हटलं तर काय झालंच नाही, पण ह्याची वासना गेली ना, पण वासना गेली पण समूळ गेली नाही. मग दुसऱ्या दिवशी परत म्हणते आता शिरा करा. असे वासने मागणं, वासना वासना. म्हणून ते म्हणले ही संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज म्हणजे अज्ञान, आणि ते अज्ञान आहे त्यामुळे देहभाव आहे, आणि देहभाव आहे म्हणून खायला पाहिजे, आणि खायला पाहिजे म्हणून भोगायला पाहिजे. हा धुंदुकारी. आणि तू कायम आमच्यात बरोबर आहे. गोकर्ण कुठं आहे? धुंदुकारी निर्माण झाला की गोकर्णला आणायचा आणि त्याचा उद्धार करायचा, त्याला घालवायचा. तर आमचा धुंदुकारी येतोय, ह्या 5 जणींना घेतोय, तिकडे जाऊन पसरतोय, तिकडच उलटतोय. तसा उद्धार नाही मावशी व्हायचा. पिबत भागवतम रसम आलयम. हा रस किती आणि कुठपर्यंत पीत राहणार असा प्रश्न विचारला. पिबत भागवतम रसम आलयम म्हणजे हे फळ असं आहे, त्याला हे नाही आहे, साल नाही, नुसताच रस आहे म्हणतात. किती आनंद आहे. बिन सालीचं फळ आहे, चोथा काय नाही. तर काय म्हणतात माहिती शुकदेव महाराज, जोपर्यंत आपलं मन परमात्म्यात लीन होत नाही तोपर्यंत हा रस सोडू नका म्हणतात. काय काय सांगायचं सांगा. एका ओळीत विचार करा, आयुष्य जाईल ह्या ओळीवर चिंतन करायला. जोपर्यंत मन परमात्म्यात लीन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या रसात डुंबत राहा. पिबत भागवतम, पिबत पिया, भागवतम रसम आलयम, आलय म्हणजे घर, रसाचं घर हे तुम्ही पिया. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, थांबतो. विषयामध्ये मन रमत, विषयामध्ये मन रमत आणि भगवंतामध्ये मन विरघळत. मन आता रमतय, आता विरघळायला लागले. पण काय होते, ते विरघळायला लागलं की नाही की त्याला भीती वाटायला लागते की माझं अस्तित्व जातंय का काय, म्हणून ते परत विषयांची आठवण काढून देत. म्हणून त्या मनाला जसं माशी पिठावर बसते, परातीत बसते, जमिनीवर बसते पण तव्यावर बसते, तसं मन सगळीकडे बसतं पण जिथं मनाचं अस्तित्व संपतं अशा परमेश्वर स्वरूपाच्या चिंतनामध्ये ती मनोवृत्ती, अंतकरण वृत्ती जात नाही. कारण गेली की तव्यावर बसली, तव्यावर बसली की गेलीच. वृत्ती निवृत्त झाली, जन न दिसे तेथे, मी माझे हरपले ग जेथेच्या तेथे, सहज मी आंधळा गा निज निराकार पंथी. तिथं मी आंधळा होऊन जातो, निराकार होऊन जातो. वृत्तीनं आकार निर्माण होतो, वृत्तीनं विकार निर्माण होतो, साकार होतो. वृत्तीच नाही निराकार, लाट नाही सागर निराकार, लाट आली आकार. म्हणून पिबत भागवतम रसम आलयम, तोपर्यंत ह्या मनाला त्या भगवंताचा रसस्वाद द्यायचाच आहे. असा रसस्वाद तुम्ही आयुष्यभर घेत राहा. शेवटचा श्वास असेपर्यंत त्या मनाच्या, बुद्धीच्या, अंतकरणाच्या माध्यमातनं संतांची संगत सोडू नका. कुठपर्यंत? जोपर्यंत तुम्हाला भगवंत भेटत नाहीत
स्वरूपाची प्राप्ती होत नाही, मनाची उन्मन अवस्था होत नाही, गोविंदाचा अंतर्बाह्य छंद लागत नाही आणि भागवतात सांगितलेले भगवंत अंतकरणात प्रगट होत नाहीत, तोपर्यंत मनाला दुसरं कोणतंही जे निषिद्ध किंवा दुसंग सर्वथा एव त्याज्य, हा दुसंग कोणताही करायचा नाही, कुठलाही संग वृत्तीला लावायचा नाही. असं करून भक्तीची तुम्ही आराधना करा, ज्ञानाची आराधना करा, योगाची आराधना करा, प्रल्हाद रूपी भक्तीची अंतकरणामध्ये वृद्धी करा. आणि मग खऱ्या अर्थानं ज्या वेळेला भक्ती अंतकरणात नांदायला येते त्यावेळेला भगवंत एक आपल्याला हे देतात आश्वासन, मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. जिथं माझं भक्त गायन करतात तिथं मी त्या गायनामध्ये प्रगट होतो. असे भगवंत सर्वांचे अंतर्यामी आहेत, अधिष्ठान आहेत, भक्तीच्या प्रेमाच्या माध्यमातून प्रगट होणारे आहेत, संतुष्ट करणारे आहेत, तृप्त करणारे आहेत. ते आपल्या सगळ्यांना प्राप्त हो अशी भगवान दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या ज्ञानसत्राला या ठिकाणी विराम देतो. श्री कृष्ण गोविंद हरे.